फांसी दो, फांसी दो, फांसी दो, फांसी दो। नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणातील दोषींना अटक करण्याची मागणी होत आहे, तर आदिवासी समाज काढणार मोर्चा गोंदियात कॅन्डल मार्च काढून दिली श्रद्धांजली। गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुका अंतर्गत येणारे गोठणपार गावातील 12 वर्षे चिमुकल्या मुलीचा लग्न समारंभातून अपहरण करून जंगलात दुचाकीवर नेऊन दुष्कर्म करून चेहरा ओळखीस येऊ नये म्हणून दगडाने ठेचून तिचा जीव घेण्याचे अमानुष कृत्य काही नराधमांनी केले आहे। गोडवते सर्वांना जय सेवा, नमस्कार। काय सांगणार, आज कॅन्डल मार्च करण्यात कशासाठी करण्यात आलं? त्यामागचं कारण खूप मोठं आहे सर, पण काय आहे, प्रशासनाला या गोष्टीबद्दल काही माहिती नाही। माहिती असून सुद्धा ते नुसतं लपवण्याचं कारण करत आहे। आता 2 दिवसा अगोदर गोलू तिवारी यांचा मर्डर झालेला आहे, तर लगेच 2 दिवसानंतर ॲक्शन घेऊन त्यांच्या आरोपीला पकडण्यात आलं। मग आमच्या मुलीला तर 1 हप्ता झालाय मरून। तर मग प्रशासन काय करतोय? पोलीस काय जागा आहे की झोपलेला आहे की काय, झोपेचं शोंग घेत आहे की काय करत आहे? आणि माझं गव्हर्नमेंटला एकच म्हणणं आहे की मुलींनी बायांनी राहायचं की नाही राहायचं, कारण की कुठेच त्या सेफ नाही आहे। आणि स्पेशली आदिवासीच्या मुली, प्रशासन जातीने भेदभाव करते, जातीने भेदभाव करतो मला तरी वाटतं सर। या घटनेमुळे संपूर्ण गोंदिया जिल्हा हादरला आहे। ही घटना 19 एप्रिल रोजी घडली असून जिल्ह्याचे नावाला काळीमा फासणारी ही घटना मानली जात आहे। या घटनेच्या निषेधार्थ विविध संघटनांनी निषेध मोर्चा काढला, तर मृत मुलीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। आमदार विनोद अग्रवाल यांच्यासह संपूर्ण चावी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील निषेध नोंदविले असून मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांना पत्राद्वारे या घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षेची मागणी केली आहे। बेटी हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, बेटी हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है। तर या घटनेला तब्बल 8 ते 9 दिवस उलटून देखील अद्यापपर्यंत आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नसल्याने आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी यासाठी गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी संघटना तीव्र जन आंदोलन करू असा इशारा नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशनच्या वतीने देण्यात आले आहे। दोषी आरोपीला अटक करण्याची मागणी करण टेकाम नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशनचे अध्यक्ष वर्षा गेडाम, आदिवासी समाजसेविका व अन्य समाज बांधवांनी देखील केली आहे। 12 वर्षाची चिमुकली आहे, जी तिचे जे वय आहे ते खेळण्याचे वय आहे, आणि त्या वयामध्ये तिच्यावर अशा प्रकारचं निर्गुण हत्या झालेली आहे तिची। ती कोणत्याच स्वरूपामध्ये लोकांनी तिला एक्सेप्ट, जी जिवंतही राहिली असती तरी लोकांनी तिला स्वीकार केलं नसतं, कारण की आमच्या समाजामध्ये आहे की एका स्त्रीला थोडासा जरी हात लागला तर तिला स्वीकार करण्यामध्ये कुणाचीही एवढी मोठी हिंमत होत नाही, आणि ती मरण पावलेली आहे। तिला आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो, पण तिला आम्ही श्रद्धांजली देऊन काम चालणार नाही। तर तिच्यावर जे अत्याचार केलेले जे नराधम आज इथे स्वतंत्ररित्या फिरत आहेत, जेव्हापर्यंत त्यांना पकडणार नाही आणि त्यांना कठोर अशी शिक्षा होणार नाही तेव्हापर्यंत आम्ही शांत बसणार नाही। घटनापर्यंत घटना घडलेली आहे आणि कमीत कमी आता सगळे आम्ही तालुका लेवलवर निवेदन दिलेलं आहे, आणि निवेदनाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण गोंदिया भंडारा जिल्ह्याला धरून, गडचिरोली जिल्ह्याला धरून कमीत कमी 1 लाख जेवढं आमचं आंदोलन राहणार आहे, आणि कलेक्टर आणि SP महोदयावर तो आमचं आंदोलन राहणार आहे। आदिवासी समाजासोबत इतर समाजही आपल्यासोबत येणार आहे। संपूर्ण बहुजन समाज आमच्या पाठीशी आहे। आमच्यासोबत आज राजीव ठाकरेजी आहेत आणि मराठा समाजाचे लोक काही आहेत आमच्यासोबत, आणि सगळे राहणार आहेत, याची हमी देतो। आपल्या जिल्ह्यातील जनप्रतिनिधी जसे पालकमंत्री, खासदार हे आदिवासी असून अद्याप त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले नाही आणि भेट दिलेली नाही, त्यांच्या विरोधात काय, त्यांना काय आपण जागे करणार? त्यांची जागा आम्ही त्यांना दाखवणार, येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची जागा आम्ही त्यांना दाखवू। आम्ही वेळोवेळी त्यांच्याशी मागणी करता इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, तरी त्यांच्या कोणत्या प्रकारचं आम्हाला उत्तर आलेलं नाही आहे।